हरी गुड मॉर्निंग। रविवारची सकाळ म्हणजे आपला रविवारची सुट्टी आहे एकदम छानपैकी आणि गणपतीचे दिवस येणार आहेत, पण आता परवा दिवशी लगेच आहे आपला नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन आणि एक माहोल आता आसमंतामध्ये तयार झालेला आहे। आता सण सगळे सुरू झालेले आहेत आणि ह्याच्यामध्ये मी एक नवीन गोष्ट घेऊन आले आहे। गोष्ट आहे तीन बेडूक आणि त्याच्याचबरोबर त्यांचा एक मित्र, म्हणजे 4 बेडकांची गोष्ट आहे। तर हे चार बेडूक जे आहेत ते जंगलामध्ये राहत असतात आणि ते ज्या डबक्यामध्ये राहत असतात तर त्या डबक्यामधलं पाणी हळूहळू कमी व्हायला लागलं असतं आणि ते विचार करतात की काही दिवसानंतर ह्या डबक्यांमधलं पाणी संपणार आहे, तर आपल्याला राहायला जागा नाही, तर आपण एक नवीन जागा शोधूया, एक नवीन असं डबकं शोधूया की जे व्यवस्थित असेल, त्याच्यात पाणी व्यवस्थित असेल आणि आपल्याला छान रीतीने त्याच्यामध्ये राहता येईल। हा विचार करून ते शोधाशोध सुरू करतात जंगलामध्ये की कुठे छान डबकं मिळतंय की जिथे आपण चौघजणं छानपैकी राहू शकतो, खूप जास्त खोल पण नको, खूप कमी पण पाणी नको, अशा पद्धतीने त्यांची शोधाशोध डबक्याची सुरू असते आणि चौघे जणं फिरत असतात जंगलामध्ये। कधी अगदी नदीच्या जवळ जा किंवा एकदम जंगलामध्ये जा, असं त्यांच्या त्या बेडूक उड्या ह्या सुरू असतात आणि शोधता शोधता काय होतं, ते चौघेजणं एका ठिकाणी येतात आणि त्यांना काय वाटतं की हे डबकं आहे आणि म्हणून पटकन चौघेजणं उडी मारतात। उडी मारल्यानंतर काय होतं, तिघेजणं जे आहेत ना तर ते आतमध्ये पडतात आणि एक बेडूक जो आहे तो काठावरतीच राहतो आणि जेव्हा ते आतमध्ये पडतात तर त्यांना समजतं की अरे हे डबकं नाही आहे, ही खूप खोल अशी विहीर आहे आणि आता ह्याच्यामध्ये राहायचं तर आपण बाहेर येऊ शकत नाही आणि ते विचार करतात की आता काय करायचं, पण ते असे प्रयत्न करायला लागतात की नाही आपल्याला या खोल विहिरीत नाही राहायचं आहे, कारण कसं ते पूर्ण बंदिस्त विहीर असते, म्हणजे इथे आपल्याला राहता नाही येणार, आपण एक त्याच्यातून बाहेर पडूया आणि दुसरं डबकं शोधूया आणि तिघंजणं खूप अशी खटाटोप करतात, प्रयत्न त्यांचे सुरू असतात की कशाप्रकारे आपण उडी जास्त उंच घेऊ आणि ह्याच्यातून बाहेर येऊ आणि त्यांच्या त्या उंच उड्या सुरूच असतात जेणेकरून त्या विहिरीच्या आपण बाहेर यायला पाहिजे। आणि जो काठावरती जो बेडूक बसलेला असतो तोही त्यांची करामती, त्यांचे प्रयत्न, त्यांचे ते खटाटोप आहे ना तो पाहत असतो आणि पाहता पाहता नंतर तो त्या तिघांनाही काय म्हणतो की जाऊ दे म्हणे, तुम्ही हे प्रयत्न सोडून द्या, आता काय तुम्ही ह्या विहिरीच्या बाहेर येणार नाही, तुम्ही इथेच राहणार आणि तुमचं आता सगळं आयुष्य या बंद आणि या खोल विहिरीमध्ये अंधारामध्येच जाणार, तुम्ही काय प्रयत्न करू नका, मी पुढे जातो। तर त्याच्यातला एक म्हणतो की नाही, मी बाहेर येणार, मी प्रयत्न करतच राहणार। तर तो म्हणतो बघ तू कर प्रयत्न, पण मला तर काही वाटत नाही की बाबा आता तू बाहेर येशील आणि परत तू नवीन डबक्यामध्ये राहायला येशील। तर तो म्हणतो नाही, मी करत राहणार प्रयत्न। त्याच्यानंतर जो दुसरा बेडूक असतो की तो त्याचं बोलणं ऐकतो काठावरच्या बेडकाचं आणि तो मनामध्ये विचार करायला लागतो की अरे हो खरंच, कशी मी उडी मारू, ह्या एवढ्या उंच विहिरीमधून कसा बाहेर येणार, की माझी एवढी उंच उडी होईल का, की नाही माझी ताकद कमी आहे, मला नाही होणार एवढी उंच उडी घ्यायला आणि मी काय प्रयत्न करणार नाही आहे, सोडून देतो मी आणि मी ह्याच खोल विहिरीमध्ये आता माझं आयुष्य घालवणार। आणि तो हे स्वतःला सांगतो, स्वतःला ते पटवतो आणि मग तो त्या विहिरीमध्ये एका कोपऱ्यामध्ये जाऊन शांत बसतो। तर जो उड्या मारत असतो तो म्हणतो अरे उठ, प्रयत्न तर कर, आपण करूया, उडी मारूया, आता ना नंतर आपली उंच उडी जाईल वरती आणि आपण ह्या खोल विहिरीच्या बाहेर येऊ। तर तो म्हणतो नाही बाबा, माझ्याकडनं तर काही होणार नाही आहे, तू तुझे प्रयत्न सुरू ठेव आणि तो टोटली हार मानतो आणि त्या विहिरीमध्ये एका कोपऱ्याला जाऊन बसतो। आणि जो तिसरा असतो तो हे त्या दोघांना बघतच असतो की काय चाललं आहे यांचं, काय करताय ते, पण तो काहीच रिॲक्ट होत नाही किंवा काहीच बोलत नाही, फक्त तो त्यांचं निरीक्षण करत राहतो। मग जो पहिला बेडूक जो आहे ना तो उड्या मारतो 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 आणि एक त्याची उडी आहे ना खूप उंच होते आणि ती उंच उडी जशी होते आणि तो पटकन त्या विहिरीच्या बाहेर येतो
आणि बाहेर आल्यावरती तो जो काठावरती बेडूक असतो त्याला म्हणतो, बघ मी बाहेर आलो, मी म्हणालो होतं की नाही, प्रयत्न केल्यावरती मी बरोबर बाहेर येणार. आणि तो जो काठावरती बसलेला आहे तो म्हणतो, ठीक आहे की तुला ते जमलं, पण ते दोघे तर अजून आतमध्ये आहेत. आणि त्याच्यातलं तर एकाने तर ऑलरेडी सांगितलं की आता मी इथेच आयुष्य घालवणार, मला जमणारच नाही आणि मी इथेच राहणार आहे. तो म्हणतो, हो ठीक आहे, पण मी वर आलेलो आहे तर तेही प्रयत्न करतील, म्हणजे बघूया आपण दोघं काय करतायत ते. आणि त्याच्यातला पहिला बेडूक परत तेच बोलायला लागतो की अरे तुझी उडी होणार नाही, तुम्ही तिथेच राहा, तिथेच राहा, हे शक्य होणार नाही, असं त्याचं जोरजोरात ओरडणं सुरू असतो. एकतर शांत बसलेला असतो आणि तिसरा जो आहे तर तो फक्त त्यांच्याकडे बघत राहतो, बघत राहतो, बघत राहतो. आणि असं बघता बघता ना तो खूप एकदम मोठी उंच उडी घेतो आणि एकाच प्रयत्नामध्ये तो बाहेर येतो. तर जो बाहेर आलेला असतो तो म्हणतो, अरे वा वा वा, छान, तू पण बाहेर आलास, तर खूप सुंदर तू उडी मारलीस आणि एकाच प्रयत्नात तू बाहेर आलास. पण तो तर तयारच नाही आणि तो परत खालून म्हणतो की नाही, मी येणारच नाही, मी इथेच राहणार. तर ते दोघंजणं म्हणतात की तू कसं काय केलंस. आणि जो पहिला बेडूक जो आहे, जो सारखा सांगत होतो की तो तुला येणारच नाही उडी मारता, तुला जमणारच नाही उडी मारता, आणि तो पूर्ण निगेटिव्ह ह्याने त्याला सारखं खेचत असतो मागे की तू करूच नाही शकत. तर तो म्हणतो की खरं सांगू का. तर म्हणे, काय झालं. ते म्हणे, तुम्हाला मी कधीच सांगितलं नाही, पण मी नेहमी आहे ना, मी माझं वागणं तुम्हाला बघून आहे ना करत होतो. मी तुमचं निरीक्षण करायचो आणि मग मी त्यानंतर वर्तन करायचं. तर तो म्हणतो, म्हणे तू किती निगेटिव्ह बोललास किंवा किती तू चुकीचं बोलत असशील किंवा मला तू म्हणत असशील उडी नको मारू, तरी पण मला हे समजणारच नाही. तो म्हणतो, का. तर म्हणतो, मला ऐकूच येत नाही. तर ते दोघं आश्चर्यचकित होतात. तर म्हणजे तू इतके वर्ष. म्हणे, हो मला ऐकू येत नाही, पण तुम्ही जे काय बोलता ते मला समजत नाही, पण मी तुमचं निरीक्षण करतो आणि त्याच्यावरनं मी अंदाज बांधतो की तुम्ही काय बोलताय आणि काय परिस्थिती आहे. आणि ह्याच्यामध्ये मी हे शिकलो की मी स्वतःवरती विश्वास ठेवायला शिकलो आणि स्वतःचं जे काही लढाई आहे किंवा स्वतःचे जे काही परिस्थितीच्या विरुद्ध जाऊन काही करणं आहे, तर त्याकरता मी स्वतःला तयार करत राहिलो. मी स्वतःला हेच सांगत राहिलो की आपल्याला ऐकू येत नाही आहे, आपण आजूबाजूच्यांचं निरीक्षण करून सगळं काही करतो आहे, तर आपण कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्याकरता नेहमी तयार राहिलं पाहिजे. आणि तो विश्वास मी माझ्यावरती ठेवला आणि मी स्वतःला त्या पद्धतीने वाढवत गेलो आणि तो विचार करत राहिलो. आणि जो आतमध्ये राहिला आहे त्याने तर पूर्ण शरणागती पत्करली आणि तो आतच राहिला, कारण त्याचा स्वतःचाच विश्वास नाही. आपलं पण असं होतं की नाही, खरं सांगा, होतं ना. आपण पण कधी कधी ना गिवअप देऊन टाकतो प्रयत्न करायच्या आधीच, की नाही मला जमणारच नाही, मला होणारच नाही, मी हे करूच शकत नाही, माझ्यामध्ये ते पोटेन्शियलच नाही, माझी तेवढी कॅलिबरच नाही आहे, मला कोणी सपोर्टच करत नाही आहे, असे नको असलेले हे निगेटिव्ह थॉट्स हे आपणच आपल्यामध्ये स्वतः क्रिएट करतो. बाहेरून मदत मिळणार नाही मिळणार, कोण आपल्याला मदत करणार का, कोण सपोर्ट करणार का, हा विषय नंतरचा आहे. पण जर आपण स्वतःवरती स्वतःचाच विश्वास ठेवला, तो आत्मविश्वास आपल्यामध्ये असेल, तर कुठलीही गोष्ट ही अशक्य नाही आहे. त्याकरता तुम्हाला काय करायला पाहिजे, मुख्य म्हणजे स्वतःची मनाची ताकद खूप वाढवायला पाहिजे. दुसरी गोष्ट, स्वतःवरती विश्वास ठेवला पाहिजे. तिसरी गोष्ट, आपण हे करू शकतो, आपल्यामध्ये ते पोटेन्शियल आहे, आपल्यामध्ये ते कॅलिबर आहे, हा जो आत्मविश्वास जो आहे, ह्या गोष्टी आपल्याला आयुष्यामध्ये पुढे 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 घेऊन जातात. पण जर तुम्ही स्वतःबद्दल निगेटिव्ह विचार केले, स्वतःबद्दलच चुकीची मतं तयार केली, स्वतःबद्दलच विचार केला की हे शक्यच नाही, तर हा ओरा किंवा ही मनाची ताकद जी आहे तुम्ही स्वतः कमी करता आणि कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्याकरता तुम्ही तयार राहत नाही. तर बघा, विचार करा की खरंच आपला तसा पॅटर्न आहे का, आपण स्वतःवर विश्वास नाही ठेवत का, किंवा आपण स्वतःलाच कमी लेखतो का. जर असं असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही आहे.
स्वतःवरती काम करा. कशा पद्धतीने आपण ग्रो व्हायला पाहिजे, कशा पद्धतीने आपण पुढे जायला पाहिजे ह्याचा विचार करा. आणि जर तुम्हाला ह्या बाबतीत जर काही मदत हवी असेल, कशाप्रकारे मनाची ताकद वाढवायची, कशाप्रकारे स्वतःचा आत्मविश्वास डेव्हलप करायचा, तर नक्की मला खाली दिलेल्या नंबरवरती फोन करा. मी नक्की तुम्हाला मदत करेन. तोपर्यंत नमस्कार, सत श्री अकाल, श्री हरी.